उशीर मला माहीतच नाही. हा पण माझी आई राघवदेश पण माझी आई गेली पाहायला पाहिजे. हा माझी आई इकडे असणार. ए आई, ए आई, आईला राग आला असणार. माझ्या जीवनात आई होण्याचं भाग्य जीवनात प्राप्त झालं नाही. ही खंतही माझ्या जीवनातील. दुसरी गोष्ट, या राज्यातील साऱ्या सुवासिनी स्त्रिया एकत्र गोळा झाल्यानंतर माझ्या नावानं कुजबुजते मान आणि प्रभाव होते. हे शब्द ऐकल्यानंतर माझं तिळ हृदय तुटते. याच्या मुळाचे कारण तू आहे. कारण तू जन्माला आला नसता तर या यातना या वेदना माझ्या जीवनात मला भोगावा लागला नसता. अरे इथे येतोस ना, कौतुक सांगतोस मला, का रागवतेस म्हणून विचारतो. तुमची आई ना हे जाणून बुजून करते. कारण मला जे दुःख झाले ते दुःख अजून व्हावं अशी जिज्ञासा तुझ्या आईची होती. तुझ्या मनात राग निर्माण झाला आणि त्या रागापोटी तू याला मारतेस.
प्रकट केल्यानंतर भाग्य चरण चालीनो तो परमेश्वर आपल्या जीवनात निर्माण करून देतो. तुझ्या जीवनात मातृत्व सुख नाही म्हणून या बाळाला तू मारण्यासाठी तयार होतेस. बाळाला मारून जर का तुझा राग शांत होत असेल तर मला सांगू, ज्यावेळी माझ्या नवऱ्याच्या मुखातून शब्द बाहेर पडले होते, तू आणि मी एकत्र असताना आज त्या उठा मला जर का संतान प्राप्त झाल्यानंतर तुलाही ते होणार आहे. दैव संयोगानं जर का तुला झालं नसेल तर ते मूल तुझंच आहे. आणि परमेश्वराच्या कृपेने मला मातृत्व प्राप्त झालं. त्या क्षणापासून आज पाहतो हा माझा बाळ तुझ्या समवेतच असतो. अंगाखांद्यावर तूच खेळवतेस. प्रत्येक गोष्ट याची तू इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार होते. मग एवढं सगळं करून तो माझं ऐकत नाही, तो तुझ्यापर्यंत येतो. याचा दोष आहे की माझा दोष आहे? दोष तुझा आहे. कसं काय? कारण जाणून बुजून त्याला इथपर्यंत खूप आठवतेस. कारण मला दुःख झाले ना, मला ते दुःख झाले ते अजून व्हावं असं तुझी जिज्ञासा आहे. कारण तू काय म्हणालीस? काय? राखावी बहुतांची अंतरे भाग्य इतच नंतरे. भाग्याच्या गोष्टी हो. आणि राखा बहुतांची अंतरे राखणारी तू मला शिकवतेस. म्हणजे तू मला शिकवतेस. म्हणजे नेमकं तुला काय म्हणायचं स्पष्ट कर. मी तुला शिकवते की तू मला सांगतेस हे नेमकं स्पष्ट कर. याचं कारण आहे, कारण या कोणतं? राज्याची महाराणी मी आहे. आणि महाराणी मी असल्या कारणानं माझ्या लग्नाला अनेक वर्ष झाली मला मातृत्व सुख मिळालं नाही. पण याचा अर्थ मी मातृत्व सुखाकडे वळले नाही. हे एकच माझ्या मनाचं दुःख होतं. पण ते दुःख का होतं? या तमाम जनतेला भावी राजकर्ता मिळणार नाही ही खंत माझ्या मनात पोचत होती. आणि त्याच खंती कारणानं त्याच गोष्टीमुळं मी राजकर्त्यांना शपथ वाहिली आणि तृतीय संबंधानं लग्न करायला तुझ्याशी भाग पाडलं. मग मला सांग, या अनेकांची मन जिंकण्यासाठी माझ्या हृदयावर मी भला मोठा दगड ठेवला. माझ्या सुख स्वप्नावर पाणी ओतण्याचं कर्तव्य केलं या तमाम जनतेच्या सुखासाठी. मग अनेकांची मन जिंकल्यानंतर आपल्या जीवनात भाग्य चरण चालून येतं. हे मूर्तिमंत उदाहरण त्या परमेश्वराने बाळाच्या रूपानं पटवून दाखविलंय. मग काय चुकलंय माझं? तुझं चुकलंय. काय चुकलं माहितीये? तुझं एकच चुकलंय. काय? दुसरं लग्न करायला सांगितलं हे तुझं चुकलंय. शाबास. कारण ते दुसरं जर लग्न माझ्या समेत राजकर्त्यांनी केलं नसतं तर हा प्रसंग आला नसता. दुसरी गोष्ट, एवढे वर्ष तुझ्या लग्नाला झाली पण तुला संतती प्राप्त झाली नाही. दुसरी गोष्ट, माझ्या समेत राजकर्त्यांनी लग्न केलं, 8 वर्ष परिपूर्ण होत आली, लग्न झालं नाही. दोष तुला म्हणायचं होतं या राज्यातील मुलं तुझी होती. मग लग्न मला माझ्या समेत काय करायला का करावं? करण्यासाठी भाग पाडीला राजकर्ता